आमच्या शाळेच्या अध्यक्षा सौ अनिताताई सरनाईक यांच्या सौजन्याने हा माझा 8वा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत आहे। आजचा आपला विषय आहे जनरल सायन्स, तुमचा आवडता विषय, चॅप्टर नंबर 3 प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस पार्ट 3। या अगोदर या चॅप्टरचे 2 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत मुलांनो। तुम्ही जर बघितले नसतील तर YouTube चॅनलला तुम्ही बघू शकता आणि सबस्क्राइब आवडल्यास जरूर सबस्क्राइब करा। तर आज त्या दोन्ही लेक्चर मध्ये आपण बघितलेले आहे की प्रॉपर्टीज ऑफ एअर, प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, त्यासाठी आपण वेगवेगळे छोटे छोटे प्रयोग सुद्धा बघितलेले आहेत आणि त्याद्वारे आपण ते समजून घेतलेले आहेत। प्रॉपर्टीज ऑफ वॉटरचे 2 पॉइंट्स राहिले होते, ते म्हणजे एनामेलिस बिहेवियर ऑफ वॉटर आणि इफेक्ट ऑफ डेन्सिटी। तर एनामेलिस बिहेवियर ऑफ वॉटर हा पार्ट आपण समजून घेऊया। साधारणपणे पाण्याचा बघा, साधारणपणे पदार्थाचे तापमान आपण कमी करत गेल्यास त्याची घनता वाढते आणि आकारमान कमी होते, परंतु पाणी याला काय आहे, अपवाद आहे। when the temperature of the substances is lower its density increases as a volume decreases, but water is a exception of these। बघा, एक उदाहरण देऊन सांगते मी। लोखंडाचा गोळा आहे, तो आपण गरम केला तर त्याचा आकारमान वाढते आणि ज्या वेळेला आपण त्याचं तापमान कमी करतो त्यावेळेला त्याचा आकारमान काय होते, तापमान जेव्हा आपण कमी करतो तेव्हा त्याचं आकारमान सुद्धा कमी होते, मात्र त्याची डेन्सिटी वाढते, घनता वाढते, मात्र पाणी याला अपवाद आहे। उदाहरणार्थ आपण घेऊ की ज्या वेळेला आपण एखादा ग्लास भरून पाणी फ्रीज मध्ये ठेवतो, फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर आपण लगेच थोड्या वेळाने जर बघितलं, अर्ध्या तासानेच बघितलं किंवा अर्ध्या तासाच्या आत बघितलं तर बघा, निरीक्षण करा की पाणी गोठायला सुरुवात कुठून होते, स्टार्टिंग पासून होते का बॉटम पासून होते, निरीक्षण करा आणि उद्या मला जरूर सांगा। तसंच पाणी ज्या वेळेला थंड होत जाते, पाण्याचं तापमान थंड होत जात असताना नॉर्मली टेम्परेचरवर पाणी थंड व्हायला लागते आणि पाण्याच्या घनतेचे एक वैशिष्ट्य आहे की नेहमीच्या तापमानाचे पाणी हे थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता ही वाढत जाते, मात्र 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली जेव्हा तापमान जाते तेव्हा पाण्याची घनता ही कमी होते आणि आकारमान वाढते। The density of water is peculiar when water at a normal temperature start cooling, its density increases like that of the most liquid. However, if its temperature falls below 4 degrees Celsius, its density start decreasing. It means that the density of water is a maximum 4 degrees Celsius. If the temperature of water is lower below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. म्हणजेच काय की ज्या वेळेला पाण्याचं तापमान हे 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी व्हायला लागते त्यावेळेला त्याची घनता ही वाढते आणि आकारमान मात्र कमी होते। उदाहरणार्थ आपण लोखंडाचा गोळा जेव्हा तापवतो त्यावेळेला त्याचं आकारमान वाढते आणि त्यावेळेला त्याची डेन्सिटी मात्र ही कमी होते आणि जेव्हा त्याचं तापमान आपण कमी करतो त्यावेळेला आपोआपच तो थंड झाल्यानंतर त्याचं आकारमान सुद्धा कमी होतं आणि मात्र त्यावेळेला त्याची डेन्सिटी ही वाढत असते। परंतु पाण्याचा वैशिष्ट्य हे वेगळं आहे, पाणी हे सर्वांपेक्षा वेगळं आहे, पाण्याचं वैशिष्ट्य पाण्याच्या घनतेचं वैशिष्ट्य वेगळं आहे। ते कसं आहे बघा, नेहमीच्या तापमानाचे पाणी आपण थंड होऊ लागल्यावर सर्वसाधारण द्रवाप्रमाणे त्याची घनता वाढत जाते, मात्र 4 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास त्याची घनता ही कमी होऊ लागते। म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते। 4 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते। म्हणजेच काय की जेव्हा पाण्याचं तापमान 4 डिग्री सेल्सिअस होते त्यावेळेला ते प्रसरण पावते, त्याचा आकार वाढतो, म्हणजेच त्याचा आकारमान वाढते। पाण्याच्या या वर्तनाला एनामेलिस बिहेवियर ऑफ वॉटर असे म्हणतात। बुक मध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे, बघा मुलांनो। If the temperature of water is lower below 4 degrees Celsius, its density decreases and volume increases. It means that the water expands when the temperature falls below 4 degrees Celsius. This is called anomalous behavior of water.
आणि हेच कारण आहे की समुद्रामध्ये सुद्धा हिवाळ्याच्या दिवसात किंवा समुद्रामध्ये किंवा समुद्रात गोठणाऱ्या नद्यांमध्ये प्राणी जिवंत राहतात, कारण पाण्याच्या वरची लेवल ही गोठलेली असते आणि त्या बर्फाच्या खाली मात्र पाणी असते आणि त्या पाण्यामध्ये बरेच प्राणी हे जिवंत राहू शकतात. या पाण्याच्या आचरणाला किंवा वर्तनाला आपण अनॅमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणतो. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉइंट, इफेक्ट ऑफ डेन्सिटी. या डेन्सिटीचा परिणाम काय काय होतात त्यासाठी पुस्तकामध्ये एक छोटासा प्रयोग दिलेला आहे. 2 भांडे घ्यायचे आहे, 2 पात्रामध्ये पाणी घ्यायचे. एका पात्रामध्ये साधं पाणी घेऊन त्यामध्ये पोटॅटो टाकायचा आहे. तो पोटॅटो तुम्हाला बुडलेला दिसेल आणि दुसऱ्या पॉटमध्ये मीठ विरघळवायचे. खूप सारं मीठ विरघळत राहायचं आणि नंतर तोच पोटॅटो पुन्हा त्या पाण्यामध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. तर त्यावेळेला तुम्हाला असं जाणवेल की तो पोटॅटो तरंगत आहे. मग हे कशामुळे झालेले आहे, तर हे घनतेचाच परिणाम आहे. ज्या वेळेला आपण त्या पाण्यामध्ये मीठ डिझॉल्व करतो किंवा साल्ट डिझॉल्व करतो त्यावेळेला त्या पाण्याची घनता ही वाढते आणि पाण्याची घनता ज्या वेळेला वाढते त्यावेळेला त्यामध्ये कोणताही पदार्थ डुबत नाही आणि तो तरंगतो. हेच कारण आहे की साध्या विहिरी किंवा तलाव नद्यामध्ये पोहताना जो डुबण्याचा धोका असतो तो समुद्रामध्ये नसतो किंवा खाऱ्या पाण्यामध्ये नसतो. या वरच्या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येते की मीठ हे ज्या वेळेला पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेला त्याचे स्मॉलेस्ट पार्टिकल हे पूर्ण त्यामध्ये डिझॉल्व झालेले असतात, विरघळलेले असतात आणि या प्रक्रियेलाच आपण डिझॉल्विंग म्हणतो. त्याची डेफिनेशन सुद्धा बुक मध्ये दिलेली बघा. When the salt dissolves in a water, these particles spread in a water slowly, then become smaller and smaller. Ultimately, they become so small that they cannot be seen. That is, they mix completely with water. This is called dissolving. आणि या डिझॉल्विंग मेथड मधूनच किंवा डिझॉल्विंग पद्धती म्हणजे पदार्थ डिझॉल्व झालेला आहे त्या पदार्थालाच आपण म्हटलेले आहे सोलवंट. काय म्हटलेलं आहे? सोल्वंट अँड सोल्युशन. वरच्या प्रयोगामध्ये आपण पाण्यामध्ये काय विरघळलेलं आहे, पाण्यामध्ये काय डिझॉल्व केलेलं आहे? साल्ट, अ सबस्टन्स which is completely dissolved in water. Substance that dissolve in water is called a solute. मग या ठिकाणी सोल्यूट काय वापरलेलं आहे आपण? साल्ट. काय वापरलेलं आहे? साल्ट. अजून आपण जेव्हा घरी चहा करतो त्यावेळेला किंवा लेमन सरबत करतो त्यावेळेला त्यामध्ये शुगर किंवा साल्ट टाकतो त्याला सुद्धा आपण सोल्यूट म्हणू शकतो, म्हणजे जो कम्प्लीटली त्यामध्ये डिझॉल्व होतो. त्यानंतर सोल्यूट. मग हा सोल्यूट कशामध्ये विरघळलेला आहे त्यालाच आपण सोलवंट म्हणतो. कशामध्ये विरघळलेला आहे? वॉटरमध्ये. बरोबर आहे. वॉटर किंवा मिल्क. ज्या वेळेला आपण चहा करतो चहामध्ये दूध टाकतो त्या दुधामध्ये साखर विरघळते आणि त्याला म्हणायचं आहे सोलवंट. आणि या दोन्हीही प्रक्रियेतून जो द्रव मिळतो आपल्याला त्याला म्हणायचं आहे सोल्युशन. मग या ठिकाणी सोल्युशन कोणतं आहे? खारट पाणी, साल्टी वॉटर, टी, लेमन शरबत एक्सेट्रा हे झाले सोल्युशन. कळलं? सोल्यूट, सोलवंट अँड सोल्युशन. A substance which is completely dissolved in water is called a solute. Solvent, substance in which dissolve is called a solute, and the substance which is formed by the mixing solute in a solvent is called a solution. समजलं? त्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. काय? प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघायचे आपल्याला. सॉइल म्हणजे काय? सॉइल म्हणजे माती हे तर सगळ्यांना माहीतच आहे, परंतु लँड बिकम ऑफ अ सॉइल. जमिनी कशाची बनते? सॉइलचीच बनते. सॉइल हे एक महत्वाचे त्याचे गुणधर्म आपल्याला बघायचे. सगळ्यात इम्पॉर्टन्स त्याची प्रॉपर्टीज कोणती आहे? कलर. कलर इज अ इम्पॉर्टन्स प्रॉपर्टी ऑफ सॉइल. आणि या कलर कोणकोणते आहेत आपल्याला माहिती आहे? रेडिश, ग्रे,
then black soil, gray soil and reddish soil. या कलर वरूनच आपण सॉइलचे क्लासिफिकेशन करू शकतो. डिफरंट कलर असल्यामुळे ते आपल्याला फार उपयोगी पडतात. त्याचबरोबर कलर्स वरून त्याची फर्टिलिटी सुद्धा कळते. ड्रेनेज ऑफ वॉटर, पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे त्याच्यामध्ये, किंवा पाणी निचरा होण्याची क्षमता किती आहे, म्हणजे ड्रेनेज ऑफ वॉटर अँड कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर, हे गुणधर्म आपल्याला या कलर मुळेच कळतात. तर हे कलर कशावर डिपेंड येतं? सॉइलचे कलर हे 3 घटकावर डिपेंडेंट, दॅट इज टेक्स्चर, ऑर्गॅनिक इंग्रेडियंट्स अँड केमिकल इंग्रेडियंट्स. मुलांनो, आपल्याला माहिती आहे की माती ही सरफेस ग्राउंड लेवलला ही डार्क रंगाची असते आणि त्याच्या खाली थोडी फेंट कलरची होत जाते. पण हे कलर डिपेंड त्याच्या टेक्स्चरवर अवलंबून आहेत. त्यानंतर त्यामध्ये असलेल्या ऑर्गॅनिक इंग्रेडियंट्सवर अवलंबून आहेत आणि त्याचबरोबर केमिकल इंग्रेडियंट्सवर सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे त्यामध्ये लाईम आणि आयर्न किती प्रमाणात आहे यावर सुद्धा त्या मातीचा कलर डिपेंड आहे. तर त्यातला आपण सुरुवातीचं टेक्स्चर बघू. सॉइल टेक्स्चर आणि सॉइल टेक्स्चर हे 3 प्रकारचे आहेत. सॉइल टेक्स्चर बघा 3 प्रकारचे तुम्हाला दिलेले बुक मध्ये. पहिलं आहे सँडी सॉइल, सीड सॉइल अँड क्ले सॉइल. सँडी सॉइल, सीड सॉइल अँड क्ले सॉइल. एकेकाचं आपण वैशिष्ट्य बघू किंवा प्रॉपर्टीज बघू. सँडी सॉइल. सँडी सॉइल म्हणजे काय? द प्रॉपर्टीज ऑफ सँड. लार्ज पार्टिकल इज हाय इन अ सँडी सॉइल. Water drains rapidly through the sandy soil. It is easy to plow this soil, but it is a less fertile. This is because of the particle of sandy soil are made of mineral called silicon dioxide. बघा सँडी सॉइल. सँडी सॉइल ही आकाराने थोडी जाडी असते, त्यामुळे त्यामधून पाण्याचा निचरा लवकर होते. ही प्लो करण्यासाठी म्हणजे नांगरणीसाठी किंवा मशागत करण्यासाठी सोपी जाते. परंतु यामध्ये पाणी होल्ड करण्याची कॅपॅसिटी फारच कमी आहे, कारण याचे पार्टिकल्स हे जाड असतात. सँडी सॉइल ही सिलिकॉन डायऑक्साइडची बनलेली असते, कारण त्याचे जे पार्टिकल्स असतात हे सिलिकॉन डायऑक्साइडचे असतात. पार्टिकल्स डू नॉट डिसॉल्व इन वॉटर अँड देअरफॉर द सॉइल हॅज अ व्हेरी लिटिल कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिशन्स. म्हणजे अन्न पुरवठा करण्याची क्षमता या सॉइल मध्ये फारच कमी प्रमाणात असते. त्यानंतर नेक्स्ट सीड सॉइल. सीड सॉइल ही त्या मानाने सँडी सॉइल पेक्षा मशागतीसाठी थोडीशी अवघड जाते, कारण याचे पार्टिकल्स थोडे त्यापेक्षा बारीक असतात. परंतु क्ले सॉइल पेक्षा ती थोडीशी मशागत करण्यासाठी सोपी जाते. याचे पार्टिकल्स हे स्मॉल असतात. यामध्ये वॉटर होल्ड करण्याची क्षमता ही जास्त असते. इट हॅज अ लार्ज कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर. त्याचबरोबर यामध्ये अन्न पोषक तत्वे सुद्धा जास्त प्रमाणात असतात. नेक्स्ट क्ले सॉइल. हा सॉइल टेक्स्चरचा तिसरा पार्ट आहे. क्ले सॉइल. क्ले सॉइल म्हणजे काय मुलांनो? चिकन माती. चिकन माती ही अतिशय बारीक पार्टिकलची बनलेली असते. इन द सॉइल द proportion of small particles is a maximum. The particles of clay soil feel smooth touch. Clay soil has a high water holding capacity. यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते. मशागतीसाठी खूप ती अवघड असते मशागत करण्यासाठी. त्याचबरोबर याचे पार्टिकल्स हे खूप बारीक असतात आणि स्मूथ सुद्धा लागतात. याचा एक पॉइंट राहिलेला आपला सीड सॉइलचा. बघा this soil contain a large proportion of organic material. Its capacity to supply nutrition is a much greater. Seed soil is also called a sedimentary soil. यामध्ये ऑर्गॅनिक प्रॉपर्टी जास्त असतात.
सिल्ट सॉइल मध्ये ऑर्गॅनिक प्रॉपर्टी ज्या जास्त असतात, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा जास्त असते, मशागतीसाठी जास्त, सँडी सॉइल इतकी सोपी नसते, क्ले सॉइल इतकी अवघडही नसते आणि म्हणूनच याला सेडिमेंटरी सॉइल सुद्धा म्हणतात, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला गाळाची जमीन सुद्धा म्हणतो. बघा आज आपल्या प्रॉपर्टीज ऑफ सॉइल, कलरचे त्याचे फायदे किंवा कलर कशावर डिपेंड आहे आणि सॉइल टेक्स्चर आपण बघितलेले आहे. या प्रॉपर्टीज ऑफ सॉइल पुन्हा आपले काही राहिलेले आहेत, तो भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, समजून घ्या आणि लाईक करा.